तर तुमचा काय नेमका उपक्रम आहे आणि आत्तापर्यंत आपण किती झाडं लावली आहेत तालुक्यामध्ये पूर्ण? नमस्कार, मी शिवसाम घोडके, पानभोशी. हे दररोज एक रोप लागवड चळवळीचा मी निसर्ग सेवा गट स्थापन केले आणि मागील 1168 दिवस आजचा अखंड दररोज एक रोप लागवड चळवळीचा. आणि यामध्ये आम्ही दररोज एक रोप लागवडीमध्ये गावातील लोकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, लग्न वाढदिवसाच्या निमित्तानं, नोकरी लागल्याच्या निमित्तानं, सेवानिवृत्तीच्या निमित्तानं विविध कारणांनी आम्ही या ठिकाणी रोप लागवड करतो आणि लोकांच्या सहभागातून 100% लोकांच्या सहभागातून रोप लागवड करतोय. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना गावात मुलगी जन्माला आली, तिच्या जन्माच्या निमित्ताने स्वागताप्रीत्यार्थ एक रोप लागवड. गावातून लग्न होऊन मुलगी बाहेर गेली, तिच्या हस्ते माहेरचं झाड म्हणून एक रोप लागवड. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरातील आपले प्रिय व्यक्ती असतात, प्रिय व्यक्तींच्या स्मरणार्थ सुद्धा आपण या ठिकाणी रोप लागवड करतो. आणि विविध कारणांनी गावातील जे असतील, समजा महान व्यक्तींच्या पुण्यतिथी, जयंती या निमित्तानं रोप लागवड करतो. आणि ह्या ठिकाणी आम्ही विशेष कार्य केलं की मागील 1168 दिवशी रोप लागवड करत असताना 1000 दिवस पूर्ण झाल्यानंतर आम्ही ते आरोग्य शिबिर घेतलं आणि 7,000 लोकांना आम्ही मोफत रोप दिलं. आणि दुसरी आम्ही चळवळ सुरू केली की ह्या ठिकाणी रोप लागवड करायला तरुण मित्र येतात, त्यांना त्यांच्या हस्ते रोप लागवड करायचं आणि ह्या ठिकाणीच मुलांना स्पर्धा परीक्षेची आणि वेगवेगळ्या परीक्षेची स्पर्धा तयारी करत असताना ह्या ठिकाणी आम्ही ह्याच माळावरती या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये निसर्ग अभ्यासी आणि निसर्ग ग्रंथालय उभा केला. आणि तिथे ठिकाणी जवळपास 1000 पुस्तक आणून ह्या ठिकाणी लोकांना एक रोप लागवड केल्यानंतर 1 महिनाभर आपण त्या मुलांना अभ्यासिका मोफत प्रवेश देतो आणि 1000 पुस्तकंसुद्धा आम्ही अभ्यासासाठी मोफत देतो. विविध कारणांनी या ठिकाणी आपण रोप लागवड करणं सुरू असून ह्या चळवळीमध्ये आपण आत्तापर्यंत 21 गावांपर्यंत पोहोचलो आहे. आणि लोकांना वृक्ष लागवड, संरक्षण, संवर्धन यासाठी आपण ठिकठिकाणी जाऊन चळवळीबद्दल जनजागृती करतोय. किती जातीची झाडं लावली आहेत या ठिकाणी आजपर्यंत आपण 200 पेक्षा जास्त प्रजातीचे देशी दुर्मिळ औषधी वनस्पतींची आपण या ठिकाणी रोप लागवड केली आहे. आणि ह्या सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोशी या ठिकाणी या माळावरती 15 एकरच्या परिसरामध्ये आपण जवळपास 4000 पेक्षा जास्त रोप लागवड करून या ठिकाणी केवळ रोप लागवड करून थांबलो नाही, तर या ठिकाणी आपण ह्या माळाला लोकसहभागातून महत्त्वाची विशेषता म्हणजे या ठिकाणी माळाला माथा ते पायथा आपण जे जल आणि मृद संवर्धनासाठी आपण माथा ते पायथा आपण म्हणजे उपचार केला. त्यामध्ये आपण माळावर पडणारं पाणी जमिनी म्हणजे माळाच्या खाली जाणार नाही यासाठी आपण विशेष काळजी घेतली. आणि त्या ठिकाणी वर माळावर चर खोदून त्या ठिकाणी रोप लागवड केली. आपण बघतो या ठिकाणी फक्त मागील 300-400 वर्षापूर्वीचं एकच फक्त चिंचेचं झाड होतं. गावातील लोकांच्या प्रचंड मोठ्या सहभागानं या ठिकाणी आपण प्रत्येक झाडाला ठिबकचा पाणी पुरवठा करतोय. या ठिकाणी पाणी प्यायला नसलेल्या ठिकाणी सुद्धा आपण ठिबकच्या साह्याने आपण या ठिकाणी प्रचंड मेहनत घेऊन लोकांच्या सहभागातून इथं 4000 पेक्षा जास्त आणि 200 पेक्षा जास्त प्रजाती आपण ह्या ठिकाणी औषधी वनस्पतींवर विशेष भर देतोय. देशी औषधी वनस्पती आणि विशेष म्हणजे आपण या ठिकाणी औषधी वनस्पतीवर लिहितच नाही, तर आपण महाराष्ट्रातील विविध वेगवेगळ्या प्रजाती सीड संकलन करतोय आणि सीड संकलन करून लोकांना मोफत वाटप करतोय त्याचं. थँक्यू. फळ मोठं होतं याचं. ह्या बेलाच्या फळाचा प्रचंड मोठा आकार होतो, म्हणजे साईज वेगवेगळ्या साईजनुसार केलं. या फळाची साईज मोठा आकार होतो ह्या फळाचा, त्याच्यामुळे आपण ह्याचे वेगळं कन्झर्वेशन करतोय. म्हणजे एकाच बेलाच्याच प्रजाती पण वेगवेगळ्या साईज, आकार, पान, फूल, फळ ह्याच्यामुळे वेगळ्या आकारामुळे आपण वेगवेगळे कन्झर्व करतोय. पक्ष्यांना हे करण्यासाठी, निवारा उपलब्ध करून देण्यासाठी आपण त्या उद्देशाने सुद्धा झाडं लावतोय. आणि ह्या ठिकाणी आपण ह्या बाबळींचे विविध प्रकार लावतोय. त्यामध्ये हे बाबळी जवळपास आपण 11 प्रजातीच्या बाबळ्या लागवड केल्या आणि ह्या ठिकाणी 11 प्रजातीची रोपं सुद्धा बाबळीचे आहेत. म्हणजे पक्षी घरटं कुठं करतात हो का. जवळपास 5 प्रकारचे साप आहेत. अडुळसा बेलाची एक प्रजाती मोठी 9 प्रजाती हात लावून दाखवू का त्याची माहिती सांगायची. हे बेलाच्या प्रजाती आपल्या इथं आढळणाऱ्या 9 बेलाच्या प्रजातीपैकी एक वेगळी प्रजात. आपण ह्याला वेगवेगळ्या राज्यातून आपण बेल आणून इथं संवर्धन करतोय.
त्यापैकी हा बेल आपण उत्तराखंडमधून मागवला, बेलाचं रोप मागवलं आणि ह्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि हे सुद्धा ह्यापासून आपल्याला वेगवेगळे रोपं तयार करायचे आहेत, ह्या ठिकाणी ह्याची संख्या वाढवायची आपल्याला. म्हणजे काही ठिकाणी इकडं आपल्या भागामध्ये ह्याला काशी फळ म्हणजे काशी बेल सुद्धा म्हणून ओळखला जाते. परंतु हा काशी बेल नसून आपल्याला मुद्दा सांगायचं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आपल्याकडे आढळणारा औषधी वनस्पती आणि देशी हिरवा गुगळ, आणि ह्याला शास्त्रीय नाव असं आहे की कॉमिफेरा काउडाटा ह्या प्रजातीतले असून ह्याला फक्त ते 5, 5, 7 असे बेलासारखी पानं येतात. 5, 3, 7 ह्या बेलासारखी पानं येतात, त्याच्यामुळे ह्याला बेल म्हणून वापरला जात आहे. परंतु हे खरा हा औषधीयुक्त हिरवा गुगळ असून आपल्या इकडे दुर्मिळ होत चाललेला आहे. आणि ह्याला कॉमिफेरा काउडाटा ह्याचं शास्त्रीय नाव आहे. आणि ह्याचं संवर्धन हा आपल्या कटिंग्सपासून आपण ह्या ठिकाणी करत आहोत आणि इथं संवर्धन करत आहोत त्याचं. ठीक आहे. या ठिकाणी लावतोय. देशी, दुर्मिळ आणि भारतीय असलेल्या झाडांचे आपण ह्या ठिकाणी संगोपन संवर्धन करतोय. एकाच प्रजातीच्या वेगवेगळ्या प्रजातीत लागवड करतोय आपण. विज्युअल मार द्या. हे काढून ठेवू का बाजूला? बघा, ह्याला कडक पाय म्हणतात. आपल्या मराठवाड्यामध्ये प्रचंड वेगवेगळ्या प्रमाणात किंवा नसलेल्या म्हणजे प्रजात नसलेल्या आणि भारतीय देशी प्रजात असलेलं ह्याला खडक पायर म्हणतात, आणि फायकस स्पेशीजमधलं. आणि ह्या कडक पायरला आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड कमी लागवड दिसून येते आणि दुर्मिळ झालेला आहे. आणि ह्याची म्हणजे पानाचं असं लांबीला ह्याला असं फरक असलेलं झालं म्हणजे वेगळं. आणि या चळवळीतलं हे पहिलं झाड मागपलीकडलं बांबूच्या जवळपास तिथं सांगा डबल सांगा काय तुमचं. हे निसर्ग सेवा गटाच्या दररोज एक रोप लागवड चळवळीतलं आम्ही लावलेलं पहिलं झाड. आणि हे झाडाचे आपण इथं वडाच्या जवळपास एक वडाच्याच प्रजाती म्हणजे फायकसच्या स्पेशीजमधल्या जवळपास 9 प्रजाती आपण ह्या ठिकाणी लागवड केलेल्या आहेत. वडाच्याच पण वेगवेगळ्या प्रजाती लागवड केल्यात. आणि त्यामध्ये ह्या आमच्या दररोज एक रोप लागवड चळवळीतला हे पहिलं झाड. आणि पहिल्या झाडात सुरुवात केली आणि अशी लावली. आणि वडाची आपण ह्या ठिकाणी जवळपास 400 रोप लागवड केली. ह्या ठिकाणी वडाची प्रजाती झाल्यात. आपल्याला इथे जवळपास 100 प्रजाती किमान करायच्यात. आणि ह्या ठिकाणी लोकांना दिसण्यासाठी म्हणजे बघायला फक्त बांबू बघायला येतील हे दोघं. तुम्ही या ना मध्ये.